हम्म. तर याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट काय काय दिसत आहेत बघा इथं. व्हॉट इज द फर्स्ट कंटेंट? Writing business letters. Correct, writing business letters. So basically let's discuss what business is. सांगा भाऊ, बिझनेस म्हणजे काय? तुम्ही नेहमी ऐकता की नवीन बिझनेस सुरू केलाय, बिझनेस मध्ये असं नसतं, बिझनेस मध्ये तसं असतं, है की नाही? आपण नेहमी ऐकतो. मग तो बिझनेस एक्झॅक्टली काय असतो? कोणी पण सांगा, बिझनेस म्हणजे काय? बेसिकली you are the students of professional education. Profession and business, they are closely related to each other. That's why you must understand what business is. सांगा कोणीतरी, तुमचा समज काय आहे बिझनेस या कॉन्सेप्ट बद्दल? बिझनेसला काय म्हणतात मराठीमध्ये? व्यवसाय. हा, व्यवसाय. मग व्यवसाय करत असतो म्हणजे आपण काय करत असतो? प्रॉफिट कमवत असतो. हा, बोला बोला प्रज्वल, काय म्हणताय? Yes, you are right, but speak. और सौरभ Profit. गायकवाड, हाँ बोला. बिझनेस करत असतो म्हणजे आपण काय करत असतो? Exchange of goods and services. Correct. It is exchange of goods and services. And what is the base of this exchange? कशाच्या आधारावर ही देवाणघेवाण होते किंवा एक्सचेंज होतो? Communication. यस, आवाज ब्रेक होतोय सौरभ. कोणी सांगा, बिझनेस हा कशाच्या आधारावर होत असतो? बिझनेस मध्ये जी देवाणघेवाण होते, Communicationच्या हा, communicationच्या आधारावर. व्हेरी गुड, कम्युनिकेशनच्या आधारावर होते, बरोबर आहे. अजून पण नुसतं कम्युनिकेशन करून चालतं का? त्याच्याबरोबर अजून कोणती गोष्ट आहे जी त्या पैसे एक्सचेंज साठी गुंतवणूक. महत्वाची असते? हा पूनम, पैसे गुंतवणूक. पैसे. व्हेरी गुड, आहे की नाही? व्यापार व्यवसाय म्हटलं की पैसा हा त्या व्यापाराचा, त्या व्यवसायाचा आधार असतो. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. हा, तर आताची डेफिनेशन तुम्ही सांगितले की इट इज द एक्सचेंज ऑफ प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस ऑन द बेसिस ऑफ मनी. पैशाच्या आधारावर वस्तू आणि सेवांची जी देवाणघेवाण होते त्याला आपण काय म्हणतोय? बिझनेस. इज इट क्लिअर टू एव्हरीवन नाव? Yes, sir. हा, मग आता आपण पुढे जाऊयात की या बिझनेसमध्ये दोन व्यक्ती कोणत्या महत्वाच्या असतात किंवा कोणत्या दोन व्यक्ती महत्वाच्या असतात? और विच आर द टू पार्टीज इन बिझनेस? कॅन यू टेल, कॅन यू गेस? मला व्यापार करायचा, व्यापार म्हटलं की कोणते दोन व्यक्ती गरजेचे आहेत व्यापारामध्ये? Seller and buyer. करेक्ट, सेलर अँड बायर. व्हेरी गुड. किंवा सप्लायर अँड कंझ्युमर, किंवा प्रोड्युसर अँड कंझ्युमर, किंवा त्याला युजर म्हणता तुम्ही, बरोबर आहे की नाही? किंवा कस्टमर म्हणता, क्लायंट म्हणता. बघा, कस्टमर, क्लायंट, युजर, कंझ्युमर हे सगळे शब्द कसे आहेत? See, I am repeating those words. Consumer, client, customer, user. हे सगळे ग्राहक. शब्द, हा, ग्राहक, करेक्ट. गिराईक म्हणता, हे सगळे शब्द कसे आहेत? दे आर सेम. आर यू गेटिंग ऑर नॉट? Symmetric. करेक्ट, लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मी म्हटलं प्रोड्युसर, मॅन्युफॅक्चरर, सप्लायर, सेलर, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर, है की नाही, होलसेलर, रिटेलर, हे सगळे कोण आहेत? बघा, हे सगळे सप्लायर्स आहेत. फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू रिटेलर, ऑल आर सप्लायर्स. फक्त मॅन्युफॅक्चररचा रोल थोडा वेगळा आहे आणि रिटेलरचा वेगळा आहे. मॅन्युफॅक्चरर हा
प्रोडक्शन करत असतो आणि रिटेलर काय करत असतो, ते प्रोडक्शन सांगा. होलसेलर, रिटेलर काय करत असतात, डिस्ट्रीब्युटर्स काय करत असतात, ते प्रोडक्शन सेलिंग. मला तुमचा आवाज येत नाही. अभिषेक काहीतरी म्हणताय पण तुमचा आवाज येत नाही माझ्यापर्यंत. कोणीतरी Selling. सांग. करेक्ट. ते सेल करण्याचं काम करत असतात, विक्रीचं काम करत असतात आणि त्या अर्थानं ते सप्लाय करण्याचं काम करत असतात. आर यू क्लिअर? येस सर. बेसिकली आपल्याला या दोन गोष्टी कळाल्या पाहिजेत. बिझनेस म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या दोन व्यक्ती समाविष्ट असतात किंवा कोणत्या दोन पार्टीज समाविष्ट असतात. सगळ्यांना कळालं? येस सर. तर आता आपण पुढे जाऊयात. तर याच्यामध्ये हे जे लेटर्स आहेत ते लिहिले जाणं का गरजेचं आहे? वाय दोज बिझनेस लेटर्स आर नेसेसरी? तुमचं म्हणणं असेल तोंडी सांगून चालत नाही का सप्लायरला की मला मटेरियल द्या, किंवा फोन करून सांगितलं तर चालत नाही का? सांगा बाबू, या लेटर्सची काय गरज आहे? काय वाटतंय तुम्हाला? बिझनेस मध्ये लेटर्स लिहिणं गरजेचं आहे की नाही? आहे. आहे. ओके. का आहे? फोनवर सांगून नाही चालणार. बघा, तुम्ही एक सप्लायर आहात, मी कस्टमर आहे. मी तुम्हाला फोन करून सांगतोय की मला या वस्तू द्या, किंवा तोंडी भेटल्यानंतर सांगतोय मला या वस्तू द्या, किंवा बॅग घेऊन जातोय तुमच्याकडे येतोय आणि मी पैसे देतो तुम्हाला आणि तुम्ही मला वस्तू द्या. चालत नाही का हे बिझनेस मध्ये, प्रोफेशन मध्ये? नाही चालत. नाही चालत. व्हेरी गुड. का नाही चालत? बघा, मी तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. का नाही चालत? ट्रस्ट. हा, बघा, कारण जसं अगोदर आपल्याला त्यांना रजिस्टर करावं लागतं हा, आणि ऑर्डर देऊन नंतर तुम्हाला आपल्याला आणता येते. व्हेरी गुड. ऐश्वर्या अँड पूनम, यू हॅव रिअली गॉट द सेन्स व्हॉट आय मीन टू से. तर बघा, जसं एखादा सामान्य नागरिक, तुमच्या माझ्यासारखा सामान्य नागरिक दुकानात जातो, दुकानदाराला पैसे देतो आणि त्या पैशाच्या मोबदल्यात वस्तू आणतो, तसं प्रोफेशन मध्ये किंवा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना चालत नाही. आता तुम्ही स्वतःला काय समजायचं आहे, तर एका ऑर्गनायझेशन मध्ये एका ठराविक लेवलला काम करणारी व्यक्ती असं स्वतःला समजायचं. आणि तो सप्लायर जो आहे त्याची एक कंपनी आणि तुमची एक कंपनी, दोन ऑर्गनायझेशन्स आहेत. आणि ही जी काही खरेदी विक्री होते आहे ती ऑर्गनायझेशनचा घटक म्हणून होते, लक्षात घ्या. जसं बघा, एका स्वेरी कॉलेजमध्ये आहे की नाही, मी एका पदावर काम करतोय समजा, आणि मला असं वाटतंय की माझ्यासाठी, माझ्या डिपार्टमेंटसाठी किंवा माझ्या सेक्शनसाठी मला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. तर मला पहिल्यांदा काय करावं लागेल? समजा मी एखाद्या कोणत्या तरी लॅबचा इन्चार्ज आहे किंवा एखाद्या प्रोडक्शन युनिटचा इन्चार्ज आहे. कंपनी आठवा, डोळ्यासमोर आणा, फॅक्टरी डोळ्यासमोर आणा, आणि तिथं तुम्ही काम करताय हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला तुमच्या सेक्शनसाठी कोणत्या तरी वस्तूंची गरज आहे, वेगवेगळ्या इक्विपमेंटची गरज पडते, कॉम्प्युटर्सची गरज पडते, वेगवेगळ्या टूल्स, इलेक्ट्रॉनिक टूल्स त्यांची गरज पडते. तर तुम्हाला सुरुवातीला सप्लायर कोण आहेत ते शोधावे लागतात आणि त्या सप्लायर्सना एन्क्वायरी लेटर नावाचं पत्र लिहावं लागतं. पहिलं पत्र कोणतं असतं? एन्क्वायरी. व्हॉट डू यू मीन बाय एन्क्वायरी? एन्क्वायरी म्हणजे काय? चौकशी करणे. करेक्ट. आता मग ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना मला काही वस्तूंची गरज असताना मी कशाची चौकशी करेन? त्या वस्तूंची. करेक्ट, त्या वस्तूंची. म्हणजेच त्या ठराविक सप्लायरकडं मला हव्या असणाऱ्या वस्तू उपलब्ध आहेत की नाहीत. बरोबर आहे की नाही?
आणि असतील तर त्यांची प्राइस काय आहे, त्यांचं कोटेशन काय आहे. बघा, आपण साधं एखादं व्हेकल जरी घ्यायचं म्हटलं, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर आपण कोटेशन्स घेत असतो, कोटेशन्स मागवत असतो, बरोबर. येस सर. हम्म. येस त्याच्यामध्ये तुम्ही एक पंढरपूर मधला सप्लायर बघता, एक पुण्यातला बघता, एक सोलापूर मधला बघता. कशासाठी? तुम्हाला वस्तू घ्यायची आहे एकच, पण तुम्ही 3-4 सप्लायर कडे कोटेशनची मागणी करताय. व्हाय? कशासाठी सांगा बघू. एकच असं करू शकत नाही की मला एक वस्तू घ्यायची आहे, डायरेक्ट मी पंढरपूरचा जो सप्लायर आहे त्याच्याकडे जातो आणि ती वस्तू घेतो, असं पण होऊ शकते. पण मी तसं नाही करत. पंढरपूरचा सप्लायर किती प्राइस म्हणतोय, सोलापूरचा किती म्हणतोय, पुण्याचा किती म्हणतोय, हे जाणून घेतो मी एक कस्टमर म्हणून. कळते? येस सर. हा, मग असं का? व्हॉट इज माय पर्पज बिहाइंड दॅट? त्या काय उद्देश असेल त्या माझा? वस्तूची क्वालिटी आणि करेक्ट, मला त्या वस्तूंची क्वालिटी चेक करायची आहे, स्पेसिफिकेशन्स चेक करायचे आहेत. अजून एक कस्टमर म्हणून सगळ्यात मोठा इंटरेस्ट काय असतो माझा किंवा तुमचा सर्वांचा? कुठे सायकोलॉजी. कमी कॅश मध्ये करेक्ट, स्वस्तात. ऐश्वर्या इज करेक्ट. कमी कॅशमध्ये, कमी किमतीमध्ये आपल्याला ती वस्तू पाहिजे असते, बिकॉज एव्हरीवन फॉलोज आफ्टर सेव्हिंग ऑफ कॉस्ट, आहे की नाही. प्रत्येकाला वाटत असतं बचत करावी, वस्तू तर मिळाली पाहिजे पण कमीमध्ये, आणि थोडेफार पैसे वाचले तर चांगलंच आहे. हा किंवा ही कॉमन मेंटॅलिटी असते कोणत्याही कन्झ्युमरची, कोणत्याही कस्टमरची. आणि त्याच दृष्टीने मी काय करतो, तर आय request those quotations to multiple suppliers, maybe 2, 3, 4, and after receiving those quotations I make their comparative study. है की नाही. 4 सप्लायर्स आहेत, ए बी सी आणि डी, हे 4 सप्लायर्स आहेत. तर कोणता सप्लायर ती वस्तू किती किमतीला द्यायला तयार आहे हे मी जाणून घेतो, आणि मग मी ऑर्डर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्याकडून ऑर्डर जात असते त्या 4 पैकी कोणत्या तरी सप्लायरला. ती कशाच्या बेसवर जात असेल, किंवा आपण कोणाला ऑर्डर देतो समजा. मी एक कस्टमर आहे आणि मी कोणत्या सप्लायरला ऑर्डर देईन? ऑर्डर म्हणजे प्रत्यक्ष खरेदी आहे समजा. कोणाला ऑर्डर देईन मी? समजा एक वस्तू आहे, एकाने त्याची किंमत 10 रुपये सांगितले, दुसऱ्यांनी 12 रुपये सांगितली आणि तिसऱ्यांनी 8 रुपये सांगितली. मी कोणाकडे जाईन? तिसऱ्या सप्लायर, करेक्ट. का जाईन? कारण कमी त्याची किंमत किंमत कमी किंमत आहे. करेक्ट, कारण त्याची किंमत कमी आहे. आणि हे सूत्र तुम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना पाळावं लागतं, नाहीतर माझं काय जातंय, ऑर्गनायझेशनचं जातंय. हा तुमचा दृष्टिकोन असला नाही पाहिजे. आर यू क्लिअर? ही एक जबाबदारी असते. एखाद्या पदावर आपण काम करतोय म्हटल्यानंतर ती आपली जबाबदारी असते की त्या ऑर्गनायझेशनचा तोटा झाला नाही पाहिजे, त्या कंपनीचा तोटा झाला नाही पाहिजे. आर यू गेटिंग ऑर नॉट? किंवा वरिष्ठांना पण कुठेतरी माहित असतं की कोणती गोष्ट किती रुपयापर्यंत मिळू शकते, आणि तुम्ही जर त्या ऑर्गनायझेशनचा तोटा करणार असाल तर यू कॅनॉट बी अ गुड एम्प्लॉई. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. येस सर. लक्षात घ्या. तर या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. मग मी काय करतो बघा, पहिल्यांदा एन्क्वायरी करतो, एन्क्वायरी मधून अवेलेबिलिटी चेक करतो, त्याच्यानंतर कोटेशन्स मागवतो, त्या कोटेशन्सचा कंपॅरेटिव्ह स्टडी करतो, आणि जो सप्लायर मला स्वस्त वाटतो, परवडणारा वाटतो, त्याला मी ऑर्डर लेटर लिहितो. सो ऑर्डर लेटर इज द सेकंड लेटर इन द चेन ऑफ बिझनेस. एन्क्वायरी लेटर इज द फर्स्ट वन अँड ऑर्डर लेटर इज द सेकंड लेटर. मग त्या ऑर्डर लेटर मध्ये काय असतं समजा, तर बघा, हे जे सगळे लेटर्स आहेत ते एका ठराविक प्रकारच्या लेटर हेडवर ड्राफ्ट केले जातात. तर आय विल शो यू द स्क्रीन सो दॅट यू विल अंडरस्टँड. बघा,
Can you see my screen? Yes, sir. Yes, sir. Okay, is it blank page? No. Okay, is it now? Yes. हा, ओके. तर बघा, हे काय दिसतंय तुम्हाला? एक पेज दिसते सगळ्यांना? Yes, sir. हा, तर बघा, दिस पेज इज नथिंग बट अ लेटर हेड ऑफ दॅट स्पेसिफिक ऑर्गनायझेशन. तर हे लेटर हेड कसं असतं? तर बघा, जनरली कॅन यू सी दिस लाईन? ही लाईन दिसते सगळ्यांना? Yes, sir. हा, Yes. त्याच्यानंतर बघा, मी ह्याच्यामध्ये एक गोष्ट इन्सर्ट करतोय. त्या लाईनच्या वर काय दिसतंय? Circle. Circle. सर्कल दिसतंय. सर्कल हा त्या ऑर्गनायझेशनचा लोगो असतो. समजा काय असतो? Logo. लोगो. त्याच्यानंतर पुढे मी काय लिहिलंय? X, Y, Z. XYZ. हे XYZ काय असतं? तर त्या कंपनीचं अधिकृत नाव असतं, त्या ऑर्गनायझेशनचं, त्या ऑफिसचं किंवा त्या कंपनीचं, त्या फॅक्टरीचं अधिकृत नाव असतं. जसं बघा, तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो. 10वीचा किंवा 12वीचा जो LC आहे तुमचा, आठवतोय? Yes, sir. हा, Yes. तो LC म्हणजे काय असतं? तर एक लेटर हेड असतं, लक्षात घ्या. तसं एक पेज असतं की ज्याच्यावर तुमच्या शाळेचा लोगो असतो. त्याच्यानंतर त्या XYZ ठिकाणी तुमच्या कॉलेजचं, शाळेचं नाव असतं. त्याच्यानंतर इट्स ॲड्रेस, इट्स वेबसाईट, इट्स ईमेल ID, इट्स कॉन्टॅक्ट नंबर्स, या सगळ्या गोष्टी कुठं असतात? कुठं असतात? इथे टॉपला असतात की नाही? पाहिलंय की नाही Yes. पाहिलं तुम्ही लेटर हेड? Yes, sir. हा, तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे एक रेफरन्स नंबर असतोय किंवा आउटवर्ड नंबर असतोय. आता हा आउटवर्ड नंबर काय असतो किंवा रेफरन्स नंबर काय असतो लक्षात घ्या. तर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये किंवा प्रत्येक फॅक्टरीमध्ये 2 प्रकारचे रजिस्टर्स असतात. एक रजिस्टर असतं ते म्हणजे इनवर्ड रजिस्टर आणि दुसरं असतं ते आउटवर्ड रजिस्टर. मग हे इनवर्ड म्हणजे काय? तर त्या ठराविक ऑर्गनायझेशनला बाहेरून येणारी जी पत्र असतात, त्या सगळ्या पत्रांची नोंद त्या इनवर्ड रजिस्टरमध्ये केली जाते. जसं की कोणत्या डेटला कोणाकडून कोणतं पत्र मिळालं. पत्र बघा, ऑर्गनायझेशन्सना पत्र येत असतात. आपला जमाना किती जरी हायटेक झाला, किती जरी ॲडव्हान्स्ड झाला, तरी पत्रांचं महत्त्व कमी होत नाही कधीच. कारण त्याच्यामध्ये एक प्रूफ व्हॅल्यू असतोय. बघा, रजिस्टर्ड पत्र असेल तर त्याच्यामध्ये कोणाकडून कोणाला पाठवलं गेलं, कधी पाठवलं गेलं, कोणत्या वेळेला, हे सगळं त्याच्यामध्ये नोंद असते. आणि जेव्हा कधी एखादा लीगल इश्यू, एखादा कायदेशीर प्रश्न निर्माण होतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाते. त्यामुळं लेटरचं महत्त्व हे कधीही कमी होत नाही, लक्षात घ्या. कळतंय? Yes, sir. हां, कारण ह्याच्यामध्ये प्रूफ व्हॅल्यू आहे. जे काही ट्रान्झॅक्शन होतंय त्या ट्रान्झॅक्शनचा पुरावा म्हणजे ही लेटर्स आहेत, लक्षात घ्या. आर यू गेटिंग ऑर नॉट? बघा, तुम्हाला एक वेगळी मेंटॅलिटी ठेवावी लागते हे सगळं समजून घेण्यासाठी. बिझनेस मेंटॅलिटी, लिगल मेंटॅलिटी, कायदेशीर गोष्टी, या सगळ्या लक्षात घ्याव्या लागतात. मग आता मी सांगत होतो की इनवर्ड रजिस्टर आणि आउटवर्ड रजिस्टर. तर इनवर्ड रजिस्टरमध्ये बाहेरून आलेल्या सगळ्या पत्रांची नोंद होत असते. तर इन दॅट आउटवर्ड रजिस्टर ऑल लेटर्स whichever are sent by that organization to other organization, they are noted, they are registered in that outward register. मग त्याच्यामध्ये कोणत्या तारखेला कोणतं पत्र कोणाच्या नावे पाठवलं त्याची नोंद असते. आणि हा रेफरन्स नंबर किंवा आउटवर्ड नंबर असणं हे ऑथेंटिकेशनचं लक्षण आहे. एखाद्या लेटरमध्ये जर रेफरन्स नंबर नसेल, आउटवर्ड नंबर नसेल, तर त्या लेटरच्या व्हॅलिडिटीवर, त्या लेटरच्या ऑथेंटिसिटीवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. कळतंय? कळतंय का?
Yes, sir. तुमचे 10वीचे किंवा 12वीचे मुख्याध्यापक एका वहीच्या कागदावर लिहून का देत नाहीत की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजमधून पास झाला? वहीच्या कागदावर का लिहून देत नाही? Certificate असतं. करेक्ट, सर्टिफिकेट असतं, त्याला काहीतरी लिगल व्हॅल्यू असतोय, ऑथेंटिक व्हॅल्यू असतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, तर तीच मेंटॅलिटी आपण इथे पण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर इथे एक रेफरन्स लिहिला जातो कोणता तरी जो असेल तो. त्याच्यानंतर इकडे राईट कॉर्नरला एक महत्वाची गोष्ट असते, सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत्याही प्रोफेशनल लेटर मधली. काय दिसते तुम्हाला ती? Date. डेट. मग ही डेट महत्वाची असते की नसते? असते. का महत्वाची असते? तारखेला काय महत्व आहे? सिंपल मेंटॅलिटी, कॉमन सेन्सने आपण गेलो तर आपल्याला समजतं तारीख किती महत्वाची असते. असते की नसते? सांगा. खाया घेऊन आलते. हम्म? तारीख महत्वाची असते की नसते? महत्वाचे असते. असते. हा, का असते? कारण कोणतं ट्रान्झॅक्शन कोणत्या दिवशी झालंय याचा तो पुरावा असतोय, लक्षात घ्या. आणि या डेट्स खूप महत्वाच्या असतात. जसं बघा, तुम्ही एखाद्या सप्लायरला एक ऑर्डर लेटर लिहिलं, त्याची डेट असते त्या ऑर्डर लेटरवर, आणि तुम्ही जेव्हा 5 दिवसामध्ये तुम्हाला ते मटेरियल मिळण्याची अपेक्षा ठेवत असता, तेव्हा ते मटेरियल समजा 1 महिन्याने तुम्हाला मिळतं. चालतं का तुम्हाला ते? तुमची अपेक्षा असते 5 दिवसात मिळालं पाहिजे आणि तो सप्लायर तुम्हाला 1 महिन्याने देतोय. चालतं असं बिझनेसमध्ये? आणि याचा आधार काय? तर डेट, कोणत्या तारखेला ऑर्डर दिली आणि कोणत्या तारखेला रिसीव्ह झालं. बरोबर आहे की नाही? म्हणजे डेट हा खूप महत्वाचा भाग या लेटर मध्ये असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय दिसते खाली? काय दिसते तुम्ही सांगा. What do you find on the screen below the date? 2. 2. It means that whose address will be there? लेटर देणार आहे. तुमचा आवाज कमी येतोय, खूप कमी येतोय सौरभ. तुम्ही बरोबर सांगताय पण आवाज कमी येतोय. बघा जरा काय करताय. ज्यांना लेटर द्यायचं त्यांचा ऍड्रेस लिहायचा. करेक्ट, आता आवाज आला. ज्यांना लेटर द्यायचा आहे, जो रिसिव्हर आहे, त्या रिसिव्हरचा ऍड्रेस इथं असतो. आणि मी जर ऑर्गनायझेशन मध्ये एखाद्या काम करत असेल तर मी कोण असतो? सेंडर असतो. माझ्या ऑर्गनायझेशनचं हे लेटर हेड असेल, जे दिसतंय ते स्क्रीनवर, आहे की नाही? त्याच्यानंतर बघा काय दिसतंय तुम्हाला. काय दिसतंय? Subject. सब्जेक्ट गरजेचा असतो की नसतो एखाद्या लेटर मध्ये? असतो. असतो. का असतो? बिकॉज इट रिफ्लेक्ट्स द पर्पज ऑफ द लेटर, आहे की नाही? कोणतंही लेटर कोणत्याही उद्देशाशिवाय लिहिलं जातं का? नाही. हा, तर जो कोणता उद्देश आहे त्या लेटर मागचा तो तुम्हाला सब्जेक्ट या टायटल अंडर टाकायचा आहे. त्याच्यानंतर असतो रेफरन्स. बघा, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत या तुमच्यासाठी शिकून घेण्यासाठी, आणि या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, इन फ्युचरमध्ये, इंजिनियर झाल्यानंतर. ओके, इंजिनियर झाल्यानंतर मला फक्त एक केबिन मिळेल आणि त्या केबिनमध्ये निवांत AC मध्ये बसून मी काम करेन, आहे ते करेन, आणि मी एक ठराविक प्रकारचंच काम करेन, असं काही मनात ठेवू नका. तुम्हाला कोणत्या वेळी कोणतं काम करावं लागेल याची गॅरंटी नसते. सगळ्या प्रकारची कामं ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना शिकून घ्यावी लागतात. त्याच्यामध्ये हे पण ड्राफ्टिंग तुम्हाला जमलं पाहिजे. आर यू क्लिअर?
Yes, Yes. sir. हा, किंवा कारण का तर ऑर्गनायझेशन ती कंपनी तुमच्याकडे एक जबाबदार एम्प्लॉई म्हणून बघत असते, एक कार्यक्षम, एक सक्षम आणि जबाबदार एम्प्लॉई म्हणून बघत असते. मग तुमची जे हे सगळ्या क्वालिटीज आहेत त्या कशातून रिफ्लेक्ट होतात, तर कोणत्या कोणत्या प्रकारची कामं तुम्ही करू शकता, तुम्ही किती मल्टीटास्किंग आहात. मल्टीटास्किंग तुम्हाला समजते, त्याच्यावरून तुमचा दर्जा तुमची लेवल ठरत असते, लक्षात घ्या. आणि त्याचे बेनिफिट्स पण ठरत असतात. जाऊयात पुढे आपण या संदर्भात. आता रेफरन्स म्हणजे काय म्हणतात रेफरन्सला मराठीमध्ये? संदर्भ. संदर्भ, करेक्ट. बघा, मी एका सप्लायरला ऑर्डर लेटर लिहितोय, तर ते ऑर्डर लेटर लिहिण्यापूर्वी आधी काही माझा संपर्क आलेला असतोय का त्या सप्लायर सोबत? आला असेल तर कशाच्या माध्यमातून आलेला असतो? आताच आपण बघितलं की एन्क्वायरी लेटर पहिल्यांदा लिहित असतो, कोटेशन लेटर आपण घेत असतो त्या सप्लायर कडून, किमती मागून घेत असतो. मग ज्या तारखेला जे कोटेशन लेटर तुम्ही मागून घेतलंय त्या कोटेशनचा रेफरन्स या ऑर्डर लेटरला असेल. कारण तुम्ही लक्षात घ्या की द प्राइसेस इन मार्केट आर वोलाटाईल. वोलाटाईल म्हणजे काय? or there are fluctuations in the prices म्हणजे काय? there are ups and downs in the prices म्हणजे काय? आता एखादी गोष्ट आज 10 रुपयाला आहे म्हणजे 10 वर्षापूर्वी पण 10 रुपयालाच होती का? 10 वर्षानंतर पण 10 रुपयालाच असेल का? असतं का असं? नाही. आहे की नाही? म्हणजेच काय, तर मार्केट प्राइसेस ज्या आहेत त्या नेहमी चेंज होत. चेंज होत असतात, बदलत असतात. आणि मग मी समजा आज कोटेशन दिलं, आज मी म्हणतोय ती वस्तू 10 रुपयाला आहे, 4 दिवसांनी त्या वस्तूची किंमत 15 रुपये झालेली असू शकते. मग 15 रुपयांनी ती वस्तू घेणं मला परवडतं का? परवडतं का? नाही. नाही. म्हणून मला त्या ठराविक डेटच्या कोटेशन लेटरचा रेफरन्स द्यावा लागतो, कारण त्याच्यानुसारच किंवा त्या प्राइसनुसारच घ्यायला मी तयार आहे, किंवा तीच प्राइस माझ्यासाठी परवडणारी आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? दॅट इज लॉजिक ऑफ बिझनेस. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, Yes, sir. हा. तर तो रेफरन्स इथे तुम्हाला द्यावा लागतो. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं काय दिसतंय बघा, मला सांगा. Dear sir or हा. madam. करेक्ट. डिअर सर और मॅडम, दिस इज वन काइंड ऑफ सॅल्युटेशन. त्याला आपण काय म्हणायचं? सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे काय? किंवा कधी कधी तुम्ही इथे रिस्पेक्टेड सर लिहिता. बिझनेसमध्ये रिस्पेक्टेड सर लिहायचं नसतं, लक्षात घ्या. बिझनेसमध्ये डिअर सर और डिअर मॅडम इज द फॉर्मल सॅल्युटेशन जे आपल्याला वापरायचं असतं. रिस्पेक्टेड सर वगैरे कधी ठीक आहे, समजा तुमचे गुरु आहेत, कोणी आदरार्थी व्यक्ती आहेत किंवा वडीलधारी माणसं आहेत, तर ठीक आहे. तो रेफरन्स इथे बिझनेसमध्ये नसतो, लक्षात. बिझनेसमध्ये यू आर इक्वल टू द सप्लायर, यू आर द कस्टमर अँड यू आर इक्वल टू दॅट सप्लायर. दोन्ही पार्टीज कशा असतात? सप्लायर आणि कस्टमर समान असतात, लक्षात घ्या. म्हणून डिअर सर इज द बेस्ट सॅल्युटेशन हिअर. त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला त्या लाईन्स, त्या काय आहेत? जो सब्जेक्ट तुम्ही मांडलाय त्या सब्जेक्टचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन या लाईन्स मध्ये असेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? जसे की हे समजा एन्क्वायरी लेटर आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते काय आहे? एन्क्वायरी लेटर. तर या पॅराग्राफमध्ये वर्णन असेल, या मॅटरमध्ये त्याला मेन बॉडी म्हणतो आपण. व्हॉट इज दिस? दिस इज द मेन बॉडी ऑफ लेटर. मेन बॉडी म्हणजे काय? पत्राचा मजकूर किंवा मायना म्हणतो आपण, करेक्ट. तर तो इथं असतोय. मग तुम्ही इथे म्हणू शकता की वी आर वन ऑर्गनायझेशन रनिंग इन पंढरपूर, or we run one organization running in Pandharpur. For our organization we require
some computers of Dell company. So with this letter, I wish to know if those computers of that specification are available with you or not. If they are available, then please let us know the price list or quotation. बघा या सगळ्या लाईन्स या मॅटर मध्ये असतात जर तुमचं ते एन्क्वायरी लेटर असेल तर. आर यू क्लिअर? Yes, sir. हा. आणि त्याच्यानंतर बघा हे तुम्ही वापरत असताना थँक्यू. त्याच्यानंतर काय बघा हे असं की नाही किंवा कधी कधी हे उजव्या बाजूला पण असतं या लेटरच्या उजव्या बाजूला. आणि या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं तर कॉम्प्लिमेंटरी क्लोज. त्याला काय म्हणायचं सांगा? आता सांगितलंय मी. दिस इज कॉम्प्लिमेंटरी क्लोज. क्लोज म्हणजे काय? शेवट, समारोप. गेटिंग ऑर नॉट? Yes. हा. मग युअर्स फेथफुलीच्या खाली काय असतं तर समजा XYZ किंवा ABC जे जो कोणी सेंडर आहे तो तर पाठवणार आहे, जो कोणी त्या ऑर्गनायझेशन मधला पदाधिकारी आहे, व्यक्ती आहे, प्रोफेशनल आहे, त्याचं नाव आणि त्याची सिग्नेचर इथं असेल. बघा या दोन भागामध्ये काय असेल? नाव आणि सिग्नेचर. किंवा कधी कधी डेजिग्नेशन पण असेल. तुमच्या नावाखाली तुमचं डेजिग्नेशन असेल जसं की जनरल मॅनेजर, मॅनेजर, सेल्स मॅनेजर. देर मे बी डिफरंट पोस्ट लाईक दिस. तर XYZ मॅनेजर आणि याच्यावर तुमची इथं साइन असेल, सिग्नेचर असेल. आर यू क्लिअर? त्याच्यानंतर बघा एक गोष्ट अजून महत्वाची असते ती म्हणजे एन्क्लोजर्स. माहिती आहे हे एन्क्लोजर्स काय असतात? व्हॉट आर द एन्क्लोजर्स विथ लेटर? Documents attached with the letters. Very good. Enclosures means the documents whichever you attach to that specific letter. जसं की तुमचं हे जॉब ऍप्लिकेशन लेटर आहे असं समजा, तर तुम्ही 10वी 12वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं मार्कशीट, LC, कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे ज्या ज्या गोष्टी जे जे डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते या लेटर सोबत अटॅच करत असतात आणि त्यालाच म्हणायचं एन्क्लोजर्स. मग त्याच्यामध्ये पहिले एन्क्लोजर काय आहे, दुसरं कोणतं आहे बघा. तर जेवढी संख्या असेल तेवढे एन्क्लोजर्स तुम्ही ऍड करू शकता. अँड दे आर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स फॉर प्रूफ. प्रूफ म्हणजे काय? पुरावा असतोय तो. आणि सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स असतात कशाला? या सगळ्या लेटर मधल्या मॅटरला, जेणेकरून रिसिव्हरचं अंडरस्टँडिंग चांगलं होतं, वाचणाऱ्याचं अंडरस्टँडिंग चांगलं होतं आणि तुम्हाला हवा तो रिस्पॉन्स समोरच्या व्यक्तीकडून दिला जातो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. हां. तर बघा तुम्हाला लेटर्स म्हटलं की हा पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. मग ते एन्क्वायरी लेटर असेल, ऑर्डर लेटर असेल, कंप्लेंट लेटर असेल, ॲडजस्टमेंट लेटर असेल, सेल्स लेटर असेल, कलेक्शन लेटर असेल. आर यू क्लिअर नाव? लेटर हेड काय असतं समजलं सगळ्यांना? Yes. येस सर. हां. आणि सगळ्या प्रकारच्या लेटरसाठी हा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. क्लिअर? मग आता आपण एक एक लेटर बघूयात. पहिलं लेटर आता आपण चर्चा केल्याप्रमाणे कोणतं होतं? Inquiry. हा, एन्क्वायरी. त्याच्यानंतर दुसरं लेटर Order. ऑर्डर करेक्ट, ऑर्डर Order. लेटर. किंवा त्यालाच तुम्ही परचेस ऑर्डर म्हणता किंवा त्यालाच तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये PO म्हणता. PO. दॅट PO स्टँड्स फॉर परचेस ऑर्डर. बघा असे शॉर्ट फॉर्म्स पण आपण समजून घेतले पाहिजेत जे प्रोफेशन मध्ये वापरले जातात. आपण गोंधळून नाही जायचं. समजा तुम्हाला तुमच्या हायर अथॉरिटीने विचारलं की ती कालची PO कुठं आहे, आपण गोंधळून नाही जायचं. आर यू गेटिंग ऑर नॉट? PO स्टँड्स फॉर
PO stands for Purchase क्या? order. Purchasing order. हा, परचेस ऑर्डर. करेक्ट. त्याच्यानंतर तिसरं लेटर असते बघा, कोणतं आहे? Complaint letter. हा, करेक्ट. थोडस मोठं करतो. कंप्लेंट म्हणजे काय? तक्रार. करेक्ट. कोण कोणाकडे तक्रार करत असेल, का करत असेल? असू शकते की नाही? तक्रारीची संभाव्यता प्रोफेशन मध्ये, बिझनेस मध्ये असते की नाही? असते. असते. करेक्ट. कशामुळं? बघा, मी एन्क्वायरी केली, त्याच्यानंतर मला ठराविक सप्लायर चांगला वाटला, परवडणारा वाटला, म्हणून मी त्याला ऑर्डर लेटर दिली, परचेस ऑर्डर प्लेस केली. त्याच्यानंतर त्यांनी मला ते मटेरियल दिलं आणि ते मटेरियल दिल्यानंतर मी कंप्लेंट करतोय. कशासाठी करत असेल मी कंप्लेंट? क्वालिटी खराब असेल. करेक्ट. मध्ये काय खराबी आली तर हा, बरोबर आहे. कृष्णा सांगा. मटेरियल मध्ये काय खराबी आली तर करेक्ट. मटेरियल मध्ये खराबी असेल तर, है की नाही? किंवा ते मटेरियल नॉन वर्किंग कंडिशन मध्ये असेल तर, डॅमेज झालेलं असेल तर, तुटलेलं फुटलेलं असेल तर, है की नाही? कारण आपण काय मोजलेले असतात? मनी. करेक्ट. पैसे मोजलेले असतात, चिंचुके नाही. असते की नाही आपली मेंटॅलिटी एक कस्टमर म्हणून? येस सर. हा, पैसे Yes, sir. मोजलेत काय, चिंचुके दिलेत काय? अरे गेटिंग ना? हम्म. मग त्या पैशाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, नुकसान झालं नाही पाहिजे आपलं. Getting or not? That's why complaint letters are written by the consumers, by the customers to the suppliers. In case of damage, in case of non-working material, in case of difference between sample and provided material. कधी कधी असं होतं की मी तुम्हाला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला ॲपलचा मोबाईल देईन, सप्लाय करेन. मी कोणता मोबाईल सप्लाय करेन? ॲपलचा. आणि देताना दिला ओप्पोचा, देताना दिला अजून कोणता, कार्बनचा. चालते? नाही, का नाही चालत? कारण ऑर्डर एक केली आणि वस्तू मिळाली एक. करेक्ट. कारण तुम्ही ऑर्डर केलेलं एक आहे आणि तुम्हाला मिळालेलं दुसरंच आहे. गेटिंग ऑर नॉट? तर अशा कंडिशन मध्ये पण कंप्लेंट केली जाते. इज दॅट क्लिअर नाव? येस सर. हा, मग आता हे कंप्लेंट लेटर आहे समजा. आता हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे कंप्लेंट लेटर आहे. एक्सक्यूज मी, आय विल reduce its size so that एक्सक्यूज मी. हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते कोणतं लेटर आहे? कंप्लेंट लेटर. तर मग हे लेटर हेड कुणाचं असेल, कोणाच्या ऑर्गनायझेशनचं असेल? सप्लायरच्या की कस्टमरच्या? कस्टमर करेक्ट. कारण का कंप्लेंट करणारा कोण आहे? कस्टमर कस्टमर. मग इथं कस्टमरच्या कंपनीचा लोगो असेल लेफ्ट साइडला. इथं त्या कस्टमरच्या कंपनीचं नाव, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, वेब ॲड्रेस, ईमेल ID वगैरे गोष्टी असतील. त्याच्यानंतर इथे कस्टमरच्या कंपनीचा आउटवर्ड नंबर असेल, इथं डेट असेल ठराविक. मग ही डेट परचेसच्या नंतरची असेल. आर यू क्लिअर? येस सर. येस सर लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं ॲड्रेस कोणाचा असेल? हुज ॲड्रेस विल बी हिअर, either of supplier or of customer? सप्लायर Correct, because supplier is the receiver of complaint letter. Correct? येस सर. हा, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय असेल? मग बघा तोच असेल की
कंप्लेंट अबाउट, बघा असं काहीतरी सब्जेक्ट असेल, कंप्लेंट अबाउट. मग तिथं काय डॅमेज्ड मटेरियल, नॉन वर्किंग मटेरियल, लेस क्वांटिटी or difference between sample and provided material or discrepancy between sample and provided material. ते तुमचा सब्जेक्ट असेल कंप्लेंटचा. रेफरन्स काय असेल? सांगा की. बघा कंप्लेंट लेटर लिहिण्या अगोदर तुम्ही त्या सप्लायरला परचेस ऑर्डर लिहिलेली असते की नाही? येस सर. हा, मग त्या परचेस ऑर्डरचा रेफरन्स नंबर याच्यामध्ये असं, जसं की आवर परचेस ऑर्डर नंबर, बघा परचेस ऑर्डर नंबर डॅश डॅश, फॉर एक्झाम्पल 47, बघा आवर परचेस ऑर्डर नंबर 47 डेटेड, कोणत्या तारखेला आपण ती परचेस ऑर्डर दिली ती डेट इथं असेल 47 डेटेड. मग इथे एक डेटा आहे लक्षात घ्या आणि इथे एक डेटा आहे. या दोन डेट मध्ये काय रिलेशन असेल? कोणती आधीची असेल, कोणती नंतरची असेल? रेफरन्सची अगोदरच्या. करेक्ट, रेफरन्सची ही अगोदरची असेल आणि ही डेट लेटेस्ट असेल. कळते? येस सर. हा, मग त्याच्यानंतर डिअर सर और मॅडम, मग बघा हे एक कंप्लेंट लेटर आहे, तर देअर विल बी 2 पॅराग्राफ्स. इन पॅराग्राफ 1 बघा, किंवा मी दुसरं हे करतोय, बघा इथं 1 दिसते तुम्हाला सगळ्यांना. इन पॅराग्राफ 1 देअर विल बी डिस्क्रिप्शन ऑफ द फॉल्ट इन द प्रोव्हाइडेड मटेरियल. बघा जे मटेरियल आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये कोणता दोष आहे, त्या दोषाचं वर्णन पहिल्या पॅराग्राफमध्ये असेल. मग इथं तुम्ही म्हणता की डिअर सर और मॅडम, ॲज पर आवर परचेस ऑर्डर नंबर डॅश डॅश डेटेड डॅश डॅश वी हॅड परचेस्ड सम कम्प्युटर्स फ्रॉम यू, बट आय रिग्रेट टू इन्फॉर्म यू दॅट. बघा अशी भाषा वापरावी लागते. आय रिग्रेट टू इन्फॉर्म. रिग्रेट म्हणजे काय? खंत वाटते. खंत वाटणे समजते? Yes, sir. हाँ, I regret to inform you that the provided material is not in working condition. It is causing much economical loss to our company. असं कुठेतरी म्हणावं लागतं, कारण असं नाही म्हटलं तर समोरचा तुम्हाला रिप्लेसमेंट देईल का? नाही. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला ती भाषा वापरावी लागते. आणि जो दुसरा पॅराग्राफ आहे, नवीन पॅराग्राफ, त्याच्यामध्ये यू हॅव टू एक्सप्रेस युअर विश फॉर रिप्लेसमेंट. आहे की नाही? रिप्लेसमेंट झाली पाहिजे की नाही? जे डॅमेज्ड आहे, जे कमी आहे, जी कमतरता आहे, दुरुस्त झाली पाहिजे की नाही? येस सर. हां, म्हणून दुसऱ्या पॅराग्राफमध्ये त्या सोल्युशनचं एक्सपेक्टेशन असलं पाहिजे. ओके, मग तुमची भाषा कशी असेल बघा. सर, I hope you will kindly consider our complaint and substitute or replace the damaged material with fair material as early as possible to maintain our future business. बघा ही एक धमकी असते. धमकी कळते सगळ्यांना? येस सर. हा, मग इथं कस्टमर हा सप्लायरला काय देतोय? छोटीशी धमकी देतोय, माइल्ड थ्रेट देतोय. कोणती धमकी कोणत्या शब्दामधून व्यक्त झाली? टू मेंटेन आवर फ्युचर बिझनेस, यू विल काइंडली रिप्लेस दॅट मटेरियल टू मेंटेन आवर फ्युचर बिझनेस. त्याच्यातूनच त्याला धमकी जाते. कळते का? येस सर. हा, अरे हा तर आपल्याला धमकी देतोय, तो रिसिव्हर समजून घेतोय किंवा आपली बदनामी करेल हे पण समजून घेतो. कारण कस्टमर्स हे साधे नसतात. एकदा का जर एखाद्या सप्लायरचा वाईट अनुभव आला तर बाकीच्या 10 कस्टमरला सांगत असतात, हे त्याच्याकडे जाऊ नको, ते लय बाद आहे.
बरोबर आहे की नाही? हो सर. हा. आणि सप्लायरला पण त्याचा बिझनेस चालवायचा असतो. त्यासाठी कस्टमर सॅटिस्फॅक्शन नावाची जी गोष्ट असते ती मेंटेन करावी लागते. कळते? येस सर. तुम्ही पण एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम कराल भविष्यामध्ये, त्यावेळेस लक्षात ठेवा की कस्टमर हा सॅटिस्फाईड असला पाहिजे. जसं तुम्ही प्री सेल सर्व्हिस देताय. प्री सेल म्हणजे काय? प्री सेल अँड पोस्ट सेल सर्व्हिस. प्री सेल सर्व्हिस अँड पोस्ट सेल सर्व्हिस म्हणजे काय? कोणालाच लक्षात नाही आलं? प्री सेल, प्री म्हणजे कधी? ऑर्डर देण्या अगोदर पैसे घेणे. करेक्ट. ऑर्डर देण्या अगोदर किंवा विक्री करण्या अगोदरची सर्व्हिस. आणि पोस्ट सेल सर्व्हिस म्हणजे काय? पोस्ट सेल सर्व्हिस. प्री सेल पेक्षा पोस्ट सेल सर्व्हिस खूप महत्वाची असते. सांगा बरं, कोण सांगतंय? कोणाला समजतंय? एखादी गोष्ट खरेदी करावी म्हणून, कस्टमरने आपल्याकडून खरेदी करावी म्हणून आपण त्याला खूप गोड गोड बोलत असेल समजा, आहे की नाही? आणि एकदा का ती विकली आणि त्या वस्तूचे पैसे आपल्याला मिळाले की आपण त्याला सोडून देतो वाऱ्यावर. चालतं का तसं? ती हो, सर. मेंटॅलिटी चालते का बिझनेस मध्ये? नो. हो सर. नाही. का नाही चालत? कस्टमर कस्टमर विश्वास ठेव. करेक्ट. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हे खूप महत्वाचं असतंय बिझनेस चालवण्यासाठी, बिझनेसचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी. आणि तो अँगल तुमच्या सायकोलॉजीमध्ये आला पाहिजे. एखादी वस्तू विक्री करण्यापूर्वी जेवढं तुम्ही दाखवताय ते विक्री केल्यानंतर पण दाखवा. तेवढी अटॅचमेंट, तेवढी तळमळ त्या कस्टमर बद्दलची तुम्ही दाखवली पाहिजे. त्याचे प्रश्न काय आहेत ते सोडवले पाहिजेत, ते बघितलं पाहिजे. तर मग एक जे बिझनेस मधलं गुडविल असतं, गुडविल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बिझनेस. लक्षात घ्या. ते गुडविल टिकून राहतं. आणि तुमच्या एका कस्टमरचे 10 कस्टमर, 10चे 20 कस्टमर, 20चे 40 कस्टमर, 40चे 80 कस्टमर्स होतात. का होतात? बिकॉज ऑफ दिस माउथ पब्लिसिटी. कळते का माउथ पब्लिसिटी काय असते? माउथ पब्लिसिटी म्हणजे काय? व्हॉट इज माउथ पब्लिसिटी? बघा, आज बऱ्याच साऱ्या नवीन नवीन गोष्टी तुमच्या समोर येत आहेत बिझनेस मधल्या. माउथ पब्लिसिटी काय असते? त्या वस्तूची प्रशंसा कर. हा, ऐश्वर्या तुम्ही काहीतरी बोलताय पण आवाज पूर्ण येत नाही माझ्याकडं. मध्ये काहीतरी बघा कसं क्लिअर करता येईल, सांगा. काय असते माउथ पब्लिसिटी? आपल्या वस्तूंची प्रशंसा करून आपल्या वस्तूची प्रशंसा कर. करेक्ट. आपल्या वस्तूची म्हणा, आपल्या सेवेची म्हणा, जी प्रशंसा कस्टमरच्या तोंडून होत असते ती तुमचा बिझनेस वाढवत असते. लक्षात घ्या. पडतंय का? तुम्ही किती सांगा तोंडाने, एक सप्लायर म्हणून तुम्ही तोंडाने किती पब्लिसिटी करा, कदाचित कस्टमर त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण एक कस्टमर दुसऱ्याला सांगत असेल की अरे हा खरंच सप्लायर चांगला आहे, खूप सर्व्हिस चांगली आहे, खूप प्रॉडक्टची क्वालिटी आहे, विश्वास ठेवतात त्या कस्टमरवर. आणि तो विश्वास साधा विश्वास नसतो, तुमचा बिझनेस वाढवणारी गोष्ट असते ती. कळते का? म्हणून पहिलं प्राधान्य तुमचं कस्टमर सॅटिस्फॅक्शनला असलं पाहिजे. कधी त्याने अर्ध्या रात्री जरी तुम्हाला कॉल केला की तुम्ही जे मटेरियल प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आलाय, ते नीट चालत नाही, तर अर्ध्या रात्री जा तुम्ही त्याच्याकडे आणि त्याचा तो प्रश्न सोडवून टाका. पुढच्या वेळेस दुसऱ्या कोणाला तो ऑर्डर देणार नाही, तुम्हालाच देणार. लक्षात घ्या.
कळतंय का? येस सर. हा, तर या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये सोल्युशनचं एक्सपेक्टेशन असेल आणि इथे शेवटी थँकिंग यू युअर्स फेथफुली XYZ जो कोणी कस्टमर असेल त्याचं डेजिग्नेशन, नाव, सही या गोष्टी इथं असतील. आर यू क्लिअर? येस सर. येस सर. त्याच्यानंतर थोडंसं आपण मागे जाऊयात, ऑर्डर लेटर बद्दल चर्चा करूयात. आपण एन्क्वायरी बद्दल चर्चा केली, त्याच्यानंतर कंप्लेंट बद्दल केली, पण ऑर्डर लेटर मध्ये काय असतं नेमकं हे आपण डिस्कस करूयात. बघा, परत आपण या लेटर फॉर्मॅटकडे येऊयात. वी आर डिस्कसिंग ऑर्डर लेटर नाव. तर सांगा, कोणाच्या कंपनीचं हे ऑर्डर लेटर असेल? कस्टमर्स और सप्लायर्स? हुज ऑर्गनायझेशन, हुज कंपनी? कस्टमर. कस्टमर, करेक्ट. कारण ऑर्डर देणारा हा कस्टमर असतो, लक्षात घ्या. मग इथं या सगळ्या गोष्टी असतील, कस्टमरच्या कंपनीचं नाव, पत्ता वगैरे गोष्टी असतील नेहमीप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे. आफ्टर टू, हुज ॲड्रेस विल बी देअर? सप्लायर. सप्लायर्स ॲड्रेस. सब्जेक्ट काय असेल? आता जी इथं- गोष्ट, जी वस्तू पाहिजे ते. हा, आता सब्जेक्ट बदलला कारण ही एक ऑर्डर आहे. कळतंय का? येस ऑर नो? येस सर. हा, मग परचेस ऑर्डर फॉर, मग इथं जे कोणतं मटेरियल तुम्ही विकत घेणार आहात त्या मटेरियलचं इथं नाव असेल. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर्स, परचेस ऑर्डर फॉर कम्प्युटर्स, दॅट विल बी द सब्जेक्ट ऑफ युअर ऑर्डर लेटर. त्याच्यानंतर रेफरन्स. बघा, इथं मी रेफरन्स कसा लिहितोय? कोणता रेफरन्स असेल सांगा? ऑर्डरच्या ऑर्डर कोणत्या कोणत्या वस्तूची पाहिजे, किती पाहिजे. करेक्ट. मग ते प्राइस वगैरे तुम्ही कशातून मागून घेतले असते? कोणत्या लेटर मधून? एन्क्वायरी. हा, एन्क्वायरी लेटर मधून तुम्हाला जे कोटेशन मिळालेलं असतंय त्याचा रेफरन्स इथं असतोय. कारण मगाशी मी जे बोललो की ठराविक वस्तूच्या किमती या बदलत असतात आणि ठराविक तारखेला कोट केलेली जी अमाऊंट आहे, जी रक्कम आहे ती तुम्हाला परवडणारी असते, म्हणून ती डेट इथे मेन्शन करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. युअर कोटेशन लेटर नंबर, फॉर एक्झाम्पल 10 डेटेड, मग कोणत्या तारखेला आहे ते. मग ही तारीख समजा आजची तारीख आहे 20/4, तर ही तारीख कोणती असेल? अगोदरची असेल, जसं की 15/4 वगैरे. लक्षात घ्या काय रिलेशन आहे या डेट मध्ये, है की नाही. 15 तारखेला त्याचं कोटेशन मिळालं आणि 20 तारखेला तुम्ही ऑर्डर करताय ते मटेरियल. क्लिअर? मग इथं डिअर सर, मॅडम, परत पहिला पॅराग्राफ. विथ रेफरन्स टू अबव साइटेड सब्जेक्ट, it is our wish or we would like to purchase different computers from you. मग याच्यामध्ये एक टेबल असेल, लक्षात घ्या. काय असेल? एक टेबल. मग तो टेबल कशाबद्दल असेल? टेबल दिसतोय सगळ्यांना आता? येस सर. मग इथं पहिला असेल सिरियल Yes, sir. नंबर. बघा, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत सिरियल नंबर असेल, त्याच्यामध्ये 1, 2, 3 वगैरे. परत मटेरियल काय पाहिजे त्याचं नाव. मग तुम्हाला कम्प्युटर्स, त्याच्यानंतर माऊस, त्याच्यानंतर डिफरंट केबल्स, कीबोर्ड्स, आहे की नाही, त्या मटेरियलची नावं असतील. त्याच्यानंतर क्वांटिटी रिक्वायर्ड, बघा त्याला QTY म्हणतात. क्वांटिटी, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणायचं? QTY. क्वांटिटी रिक्वायर्ड, किती पाहिजे आहेत? समजा 10 माऊस पाहिजे आहेत, 2 मॉनिटर पाहिजे आहे, काही प्रिंटर पाहिजे आहेत, काही केबल्स पाहिजे आहेत, ते सगळं क्वांटिटी इथे लिहायचं. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल प्राइस. इंडिव्हिज्युअल प्राइस म्हणजे काय? त्या गोष्टींची किंमत. हा, एका घटकाची किंमत, एका माऊसची, एका मॉनिटरची किंमत, आहे की नाही.
त्याच्यानंतर तुमचं ब्रँड असू शकतंय है की नाही, कोणत्या ब्रँडचं पाहिजे, कोणत्या स्पेसिफिकेशनचं पाहिजे है की नाही, आणि शेवटी असेल टोटल प्राइस. मग तुम्ही 10 रुपयाची एक वस्तू मागवली, टोटल प्राइस किती असेल? 10 रुपये. आणि 10 रुपयाच्या 4 वस्तू मागवल्या, टोटल प्राइस 40. 40 रुपये. आणि जी कोणती अमाऊंट शेवटी येत असते इथं बघा, या शेवटच्या बॉक्समध्ये बघा, हा जो कलर केलेला बॉक्स दिसतोय हा टोटलचा बॉक्स आहे. या टोटल बॉक्समध्ये जी अमाऊंट असते ती अमाऊंट तुम्ही त्या सप्लायरला देणार असता. मे बी थ्रू ऑनलाईन पेमेंट, मे बी थ्रू कॅश, मे बी थ्रू DD. आर यू क्लिअर? येस सर. हां. आणि मग इथं तुम्ही पुढं असतात तुमच्या टर्म्स आणि कंडिशन्स. काय असतात? टर्म्स अँड कंडिशन्स. हां, मग या टर्म्स अँड कंडिशन्स कशाबद्दल असतात? तर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असतोय है की नाही, टोटल प्राइसवर 5% डिस्काउंट, 10% डिस्काउंट, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला गॅरंटी वॉरंटी पाहिजे असते. परत ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किंवा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कोण उचलणार त्या वस्तूंचे, त्याचे स्पेसिफिकेशन्स असतात. GST है की नाही. व्हॉट इज GST, डू यू नो? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. करेक्ट, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तो कोण उचलणार? सप्लायर उचलणार की आपण कस्टमर उचलणार? त्याचं पण तुम्हाला मेन्शन, कस्टमर. करेक्ट, ते इथे मेन्शन करणं गरजेचं असतं. आणि तुमचा मोड ऑफ पेमेंट काय आहे? सगळं पेमेंट तुम्ही इन ॲडव्हान्स करणार की 50% इन ॲडव्हान्स आणि 50% ते मटेरियल डिलिव्हर झाल्यानंतर करणार, बरोबर आहे की नाही. ते पण तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं. सहसा इन ॲडव्हान्स 100% पेमेंट करायचं असतं की असते. नसतं? असतं की नसतं? नसतं. नसतं, लक्षात घ्या. कारण कुठंतरी हुक लागणं, मग कळतं का? हुक लागणं कळतंय? हा, कोणाला हुक लागलं पाहिजे? सप्लायरला. का लागलं पाहिजे? कारण तो हा, तुम्हाला ते मटेरियल योग्य पद्धतीनं वर्किंग कंडिशन मध्ये जसं पाहिजे तसं मिळालं नाही तर त्याच्यामध्ये तुमचा लॉस असतोय. म्हणून कधीही पूर्ण पेमेंट करायचं नसतं. डेमो घ्यायचा असतो त्या मटेरियलचा, चालते की नाही, नीट चालते की नाही, ते सगळं शहानिशा करून, खात्री करून मग राहिलेले पेमेंट त्याला द्यायचं असतं. आर यू क्लिअर? येस सर. आणि हे कोणी आपल्याला शिकवत नाही, आपण समजून घेतलं पाहिजे. दिस इज अवेअरनेस, दिस इज बिझनेस अवेअरनेस. लक्षात घ्या. तर या गोष्टी याच्यामध्ये असतात. आय थिंक द टाइम इज नॉट परमिटिंग अस टू प्रोसीड फर्दर. आर यू क्लिअर? येस सर. हां, एक गोष्ट सांगतो, उद्या परवा काहीतरी तुमची UT3 आहे, राईट? की ISC3 आहे? टेस्ट आहे सर. हां, तर आपल्या विषयाची UT पण होणार आहे, UT3 पण होणार आहे आणि ISC3 पण होणार आहे. अँड बोथ विल बी इन द फॉर्म ऑफ MCQs. आर यू क्लिअर? अँड फॉर दॅट you will prepare this last unit. Are you clear? Yes, sir. हाँ असाइनमेंट. हाँ, असाइनमेंट्स काय म्हणताय? तर असाइनमेंट सबमिट केल्यात? आहे का म्हणतो? सौरभ, तुमचा सबमिट होत आहेत, बाकीचे राहतात. काय म्हणताय? 8च ऑप्शन आहे तिथं. हा, 8च ऑप्शन. सबमिट करण्यासाठी. अच्छा, 8 ऑप्शन आहेत. हा, एकूण 12 आहे तिथं 8च हाँ, ऑप्शन. got. Okay. So more 4 options will be added. Okay. ओके. हाँ, okay. So thank you everybody. Let us stop here and prepare well. Whatever lectures will be available,
we will conduct, we'll go on discussing. Okay. Okay, sir. Okay. Yes, sir. Thank you.